रिफ्लेक्शन ऑफ लाईट, चॅप्टर नंबर 16. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे परावर्तन. रिलेशन ऑफ विजन अँड लाईट म्हणजे विजन आणि लाईटचा काहीतरी संबंध असतो, त्या कारणाने आपल्याला त्या वस्तू दिसतात. जसे की क्लाउड, रेनबो, सन, मून, बर्ड, स्टार अशा विविध प्रकारच्या वस्तू आपल्याला आपल्या डोळ्याने पाहायला मिळतात. जेव्हा आपण लाईट बंद करतो तेव्हा आपल्याला वस्तू दिसत नाही व आपण जेव्हा लाईट ऑन करतो तेव्हा आपल्याला एखादी वस्तू दिसते. म्हणजे विजन आणि लाईटचा काही ना काहीतरी संबंध आहे. जसे की अंधार असतो तेव्हा, जेव्हा लाईट नसते तेव्हा हे घर आपल्याला दिसले नसते व ह्या सूर्यामुळे सूर्याचा प्रकाश हा ह्या ऑब्जेक्ट वर पडतो व तो नंतर आपल्या डोळ्याकडे येतो. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे परावर्तन. When light rays fall on object, their direction change and their turn back. ज्या वस्तूवर तो प्रकाश पडतो तो प्रकाश परावर्तित होतो त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट असे म्हणतात. ह्या बॉलवर सूर्यापासून ह्या बॉलवर पडणारे प्रकाशाचे किरणे हे त्या व्यक्तीला दिसतात. याला रिफ्लेक्शन असे म्हणतात. इम्पॉर्टंट टर्म्स इन रिफ्लेक्शन, जसे की हा एक मिरर आहे. Incident ray, normal, reflected ray.
हा येणारा एक इन्सिडेंट रे, सूर्यापासून येणारे किरण हे इन्सिडेंट रे असतात व त्याचे इथे रिफ्लेक्ट एखाद्या वस्तूवर येऊन आढळतात व त्याचे रिफ्लेक्शन होते, त्याला आपण रिफ्लेक्टेड रे असे म्हणतो. आणि त्यांच्या दोन्हीच्या मध्ये एक लंब टाकला जातो, त्याला नॉर्मल रे असे म्हणतात. हा अँगल जर 60 चा दिला असेल आणि आय काढायला सांगितले असेल तर इथे 90 अंशाचा कोण होतो आणि AOP हा अँगल 60 चा आहे आणि आपल्याला AON काढायला सांगितल्यास त्यांची सबट्रॅक्शन करायची 30. येते. हा जर अँगल 30 चा असेल तर हा पण अँगल 30 चाच असणार. हा अँगल 60 चा असेल तर हा पण अँगल 60 चाच असणार. येथून येणारे किरणे हे बॉलवर पडतात व ते रिफ्लेक्ट होतात आणि यांच्यामध्ये हा झाला इन्सिडेंट पॉइंट. याच्यामधून एक लंब टाकल्यास नॉर्मल रे तयार होते. हा झाला इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे. आणि येणारा इन्सिडेंट रे हा एखाद्या वस्तूवर आढळतो व त्याचे परावर्तन होते आणि ती वस्तू आपल्या डोळ्याने दिसते. जर हा प्रकाश डायरेक्ट त्या व्यक्तीच्या डोळ्यावर पडला तर ती वस्तू त्या व्यक्तीला दिसणार नाही. त्याचे रिफ्लेक्शन झाल्या कारणाने ती वस्तू त्या व्यक्तीला दिसणार नाही. स्मूथ सरफेस म्हणजे प्लेन. यावर येणारे इन्सिडेंट रे ज्या अँगलने आलेले आहेत त्याच अँगलने रिफ्लेक्ट होणार. राउंड सरफेस म्हणजे रफ सरफेस, ज्यावर येणारे इन्सिडेंट रे व रिफ्लेक्टेड रे यांचा अँगल मध्ये चेंज. केलिडोस्कोप 3 मिररला ट्रायंगल मध्ये जोडले. 3 ट्रायंगल आकाराचे मिरर घेतले व ते एकमेकांना जोडले व त्या ज्या दोन मिरर मधील अंतर हे 60 डिग्री असते. आणि केलिडोस्कोप मध्ये एकदा एक रचना दिसली तर ती वापस परत दिसत नाही. पेरिस्कोपचा उपयोग हा सबमरीन मध्ये केला जातो. म्हणजे पाणबुड्या ह्या पाण्याच्या खाली असतात व पाण्याच्या खालून एखादं ठिकाण एखादी गोष्ट पाहायची असेल तर पेरिस्कोपचा उपयोग केला जातो.
इथे असणारे दोन्ही काच एकमेकावर परावर्तित होतात व ही वस्तू इथून रिफ्लेक्ट होऊन ती व्यक्ती किंवा ती वस्तू आपल्याला दिसते.